बरोबर आहे। त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे। पोलीस शर्थीचे प्रयत्न करतायत या सगळ्यांची समजूत काढण्याचे आणि त्याच संदर्भातले अपडेट आपण वेदांत सूरज कडून जाणून घेऊयात। सूरज, पोलीस मरधरणी करण्याचा प्रयत्न करतायत, बराच वेळ झाला पण त्यांना यश येत नाहीये। काय परिस्थिती आहे सध्या सीएसएमटी स्थानकासमोर? प्रज्ञा, सीएसएसटी स्थानकाजवळ जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात मराठा बांधव हे जमलेले आहेत। पोलीस वारंवार विनंती करत आहेत की वाहतूक कोंडी न करता एका महानगरपालिकेच्या रोडवरती आपण त्या ठिकाणी आपला ठिय्या आंदोलन जे आहे ते करावं, जेणेकरून इतर नागरिकांना त्याचा त्रास होणार नाहीये आणि तुमचं आंदोलन देखील होईल आणि इतर गोष्टी या वाहतूक कोंडीच्या होतील। मात्र कुठेतरी मराठा बांधव म्हणतात की नाही, ज्या पद्धतीने सरकार आमच्यावरती गैरसोयी करते, सरकार आम्हाला भेटायला तयार नाहीये, शिष्टमंडळ यायला तयार नाहीये। 2 दिवसांपासून जरांगे पाटील हे उपाशी आहेत, त्याकडे सरकार जर लक्ष देणार नसेल तर हीच भूमिका आमची कायम राहणार आणि त्यावरूनच कुठेतरी पोलिसांची आणि मराठा बांधव यांच्यामध्ये जो संवाद आहे हा घडताना पाहायला मिळतोय। स्वतः या ठिकाणी मुंबईचे ते देखील मराठा बांधवांशी या ठिकाणी संवाद साधताना पाहायला मिळत आहेत आणि या प्रकारे आपण पाहतोय की मराठा बांधव हे आक्रमकरित्या होत आहेत। रॅपिडो देखील या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे, सीएसएफचे जवान हे देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। त्यामुळे लवकरात लवकर ही वाहतूक कोंडी फोडण्यामध्ये पोलीस प्रशासनाला यश येत आहे का हे पाहणं देखील महत्वाचं आहे। खरं तर ज्या नियम अटी घालून दिलेल्या आहेत आणि त्याच बेसिसवरती मुदतवाढ ही आजच्या आंदोलनाला दिलेली आहे, त्याचं कुठेतरी नियम अटी या मोडल्या जाताना पाहायला मिळतात। काल ज्या पद्धतीने सांगण्यात आलं होतं की वाहतूक कोंडी ही करू दिली जाणार नाही, रस्त्यावरती आंदोलन होऊ दिली जाणार नाहीये, मात्र आज जर आपण पाहिलं तर तितक्याच मोठ्या प्रमाणात किंवा जास्त लोकसंख्येने या ठिकाणी मराठा बांधव जमलेले आहेत। खरं तर क्षमता आहे 5000 बांधवांच्या अनुषंगाने ही परवानगी देण्यात आली होती, मात्र आज जरी आपण पाहिलं तर जवळपास 7 ते 8000 मराठा बांधव हे या ठिकाणी रस्त्यांवरती आलेले आहेत आणि दुसरीकडे म्हणजे नियम अटी या देखील पायदळी तोडवल्या जात आहेत। वाहतुकीची कोंडी ही मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच जी उद्याची मुदतवाढ संदर्भात आज जो अर्ज केला जाईल त्यावरती देखील पोलीस प्रशासनाकडनं परवानगीबाबत विचार केला जाईलच, मात्र दुसरीकडे सरकार जे कालपासून शिष्टमंडळ आम्ही बनवू आणि जरांगे पाटलांच्या भेटीला पाठवा असं जे म्हणत आहे, अद्याप तरी शिष्टमंडळातलं कुणीही जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आलेला नाहीये आणि हाच रोज जो आहे तो मराठा बांधवांच्या मनात आहे आणि तोच रोज घेऊन असे रस्त्यावरती उतरलेले आहेत। सरकारकडनं होत असलेली गैरसोय, पाणी नसणं किंवा इतर जे गोष्टी आहेत त्या सरकारकडनं दिल्या जात नाही आहेत आणि सर्व व्यवस्था केली जाते असं आश्वासन दिलं जात आहे। मात्र याच रोषाला कंटाळून आज मराठा बांधव पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरलेला आहे। जवळपास पोलिसांची देखील वाढीव कुमक या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे, रॅपिडो आलेला आहे, सीआरपीएफचे जवान आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सीआयचे विनंती केली जाते की आत्ताच्या आत्ता तुम्ही वाहतूक कोंडी ही करू नये। हा शनिवारचा दिवस आहे, जरी शुक्रवार वर्ग हा या ठिकाणी नसणार तरी पण वाहतुकीत अनेक अडकलेले सर्वसामान्य आहेत, त्यांना याचा त्रास होताना पाहायला मिळतोय। पोलिसांनी काही वाहनं किंवा अनेक मार्गांवरची वाहतूक कोंडी फोडण्यात यश जरी मिळवलं असलं तरी मुख्य मार्ग आहे तो म्हणजे जे फ्लायओव्हरहून सीएसटीच्या दिशेने येणारा, यावरची वाहतूक कोंडी ही प्रामुख्याने पाहायला मिळते आणि याच वाहतूक कोंडीचा आधार घेत मराठा बांधव हे या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। ही वाहतूक कोंडी फोडण्यात आलेली आहे ती पीडी मिलो मार्गे मुंबईच्या दादर या साईडने वळवण्यात आलेली आहे, तर काही जी वाहनं आहेत ही कोस्टल आणि इतर मार्गांवरनं पुढे वळवण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच पोलीस प्रशासन असो आणि मराठा बांधव असो यांच्यामधला संवाद हा घडताना पाहायला मिळतोय आणि यातनं आता काय मार्ग निघतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र काही मराठा आंदोलक आहेत ते आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत आणि जोपर्यंत नाक दाबलं जाणार नाही तोपर्यंत सरकार तोंड उघडणार नाही, ही भूमिका एकूणच आंदोलकांची असणार आहे। त्यामुळे एकूणच आजच्या या आंदोलनातनं सरकार आता तरी त्यांचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला पाठवतंय का किंवा त्यांचा कोण सदस्य प्रतिनिधी हे भेटायला पाठवले का आणि त्यातनं काय सुवर्ण मध्य काढून त्या ठिकाणी तोडगा काढला जातो हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। स्वतः या ठिकाणी आपण पाहतोय की मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी आहेत, इथले डीसीपी प्रवीण मुंडे आहेत, जे कालपासून आपण पाहतोय की या संपूर्ण गोष्टींना सामोरे जात आहेत आणि मराठा बांधवांची वन टू वन चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत। दुसरीकडे अभिनव देशमुख जे अतिरिक्त पोलीस आयुक्त आहेत हे देखील दाखल करण्यात आले। मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर आंदोलक हे मोठ्या प्रमाणात आहेत। दादा काय सांगाल, पोलीस या ठिकाणी चर्चेसाठी आलेली आहे, मार्ग निघत नाहीये, मार्ग काढायला पाहिजे। आम्ही आता ती किती दिवस झाले, किती दिवस थांबायची तर रस्त्यावर
3 दिवस झाले आज मार्गासाठी तिथं थांबलो ना आम्ही रस्त्यावर. मार्ग काढायला पाहिजे त्याच्यामुळे थांबलो आम्ही. तुम्ही जर मार्ग काढायचं बोलत असाल तर खऱ्या अर्थाने सरकारने मार्ग काढला पाहिजे, कारण 3 दिवसापासून मराठा समाज रस्त्यावरती आहे, पण त्यांचा अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा सुद्धा पूर्ण करता आल्या नाहीत. मग कुठल्या आशेने महाराष्ट्रातली लोक इथे येतात? ह्यांचे छोट्या छोट्या सभा असल्या तर त्याच्यासाठी मोठं मोठं पोडियम केलं जातं, पण आज एवढा मराठा समाज उघड्यावर फिरतोय ह्याची थोडी तरी जाणीव सरकारला असायला हवी. हा जो रोष दिसतोय ना, हा काल कितीतरी लोक उपाशी झोपले त्याचा रोष आहे. हा जो त्रास समाजाला झालेला आहे त्याचा उद्रेक आहे, बाकी काही नाही. मराठा समाज कधीच कुणाच्या वाटेला जात नाही, पण सरकार जाणून बुजून आम्हाला आमचं पानिपत करायचा प्रयत्न करते, त्यासाठी हा विरोध आहे. पाटलाचे आदेश येऊस तर मुंबई सोडणार नाही. तर आपण पाहतोय की या ठिकाणी पोलीस आणि यांच्यातली जी चर्चा आहे ही सुरू आहे. प्रामुख्याने या चर्चेतनं मार्ग निघताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे एकूणच पोलीस आणि ही वाहतूक कोंडी फोडण्यात कसे यशस्वी ठरतात हे पाहणं महत्वाचं राहील. सर्वात महत्वाचं आहे म्हणजे की ज्या पद्धतीने पोलीस हे नागरिकांची समजूत काढत आहेत ते महत्वाचं आहे. मात्र त्यातनं कुठलाही सुवर्ण मध्य निघताना पाहायला मिळत नाहीत. पोलीस खरं तर या ठिकाणी अनेकांना